नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर खोडव्या ऊसाचा हा जो आहे हा पहिला व्हिडिओ आहे. थोडक्यामध्ये आपण जो पहिल्यांदा ऊस लावला होता पहिल्या वर्षी, थोडक्यात मागच्या वर्षी, तर त्या ऊसाची जी तोड आहे ती थोडक्यामध्ये काय झाली. आता त्या तोड केल्यानंतर काही पॉईंट्स लक्षात आले की आपण जे जीवाणू खतांचा उपयोग चालू ठेवला थोड्या थोड्या दिवसानंतर असेल, वेगवेगळ्या स्टेजला त्याचे भरपूर आपण व्हिडिओ मागे बनवले. कोणत्या स्टेजला आपण काय वापरलो, कोणत्या प्रकारचे जीवाणू वापरले वगैरे. तर हे जे जीवाणू आहेत, तर हे जीवाणू वापरल्यानंतर आपल्या पिकामध्ये वेगवेगळे काय बदल झाले, त्याचं मी वेळोवेळी तुम्हाला व्हिडिओ करून टाकत आलो. तरीही आपण कट केल्यानंतर, ऊस कट केल्यानंतर पण भरपूर काही याच्यामध्ये बदल बघितले. तर त्याच्यामध्ये बदल काय सापडले आपल्याला बघा. लावणीचा जो ऊस होता, तर ते ऊस असून आपण व्यवस्थित सगळं त्याला 5-6 महिन्यापर्यंत बऱ्यापैकी 4 ते 5 महिन्यापर्यंत आपण त्याला खरोखर लक्ष देऊन वेळेवर आपण त्याला करू शकलो. पण जसा पावसाळा चालू झाला आणि पाऊस खूप जोरात पडू लागला, तर त्यामुळं आपला ऊस बरोबर काय झालं, पावसात सापडला आणि आपण त्या ऊसाची काय आहे थोडक्यात भरणी करू शकलो नाही. तर भरणी न केल्यामुळं काय झालं, थोडक्यामध्ये जी केमिकल रसायनं होती किंवा खतं जी होती ती आपण भरणीला वापरू शकलो नाही. थोडक्यात ऊसाची जी कांडी आहे ती लांब होणे, जाड होणे, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला खरोखर तफावत जाणवू शकते बऱ्याच वेळा. आता त्याच्यानंतर काय, आपण जीवाणू एकतर यूज केले होते, भरपूर जीवाणू आपण वापरले. भरपूर जीवाणूचा उपयोग काय होतो की थोडक्यामध्ये मातीतील जेवढं काही खतं होतं त्यानं उपसा केला, त्याच्यानंतर त्याला खायला थोडक्यामध्ये काही मिळालं नाही. तरी पण जो आपला ऊस होता, तर त्या ऊसामध्ये खूप चांगली गोष्ट म्हणजे काय, ऊसाची उंची जी होती ती खूप चांगली झाली होती. त्याची व्हिडिओ मी या पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला दाखवत आहे. व्हिडिओ फोटोज बघा. तर सांगण्यासारखं काय, मागच्या वेळीपेक्षा खूप जास्त नाही, पण एक जवळपास 8-7-8 टनाचा फरक डिफरन्स आपल्याला जाणवलेला आहे. ते पण भरणी न करता. जर भरणी आपण केलं असतं तर काय झालं असतं, आणखी याच्यामध्ये ऊसामध्ये वजन वाढलं असतं. परिणामी आपलं जे ॲव्हरेज आहे ते सुद्धा आपलं वाढलं असतं. तर ॲव्हरेज वाढण्यासाठी मला नक्कीच काही गोष्टी लक्षात आल्या की आपलं भरणी जी आहे 6 महिन्यांची करतो, तर ती होणं खूप इम्पॉर्टंट आहे. हे एक पॉईंट माझ्या लक्षात आलं. दुसरी गोष्ट म्हणजे जीवाणू खतं कायम वापरल्यामुळं आपल्या जी खतात आपल्या जी जमिनीतली खतं होती ती पूर्णपणे जवळपास काय झाली, संपली म्हणायला काही हरकत नाही आहे. त्यामुळं आपलं पीक जे आहे नंतरच्या स्टेजला पिकअप घेऊ शकलं नाही. तरी पण आपण काय केलं, पीडीएम पोटॅश थोडंफार वापरलं, जेणेकरून आपल्या ऊसाची जाडी वाढावी. सांगण्यासारखं काय की असा एक्सपिरियन्स आला की ऊस तोडताना 2 कट करावे लागत होते. म्हणजे इतका ऊस जो आहे तो आपला चांगला उंच झाला होता, जाडही झाला होता, पण वजन तेवढं कम्पॅरेटिव्हली भरलं नाही असं नंतर निदर्शनास आलं. तर वजन भरण्यासाठी आपण काय करायला पाहिजे होतं, आणखी पोटॅशचा उपयोग, त्याच्यानंतर भरणीला योग्य खतं टाकणं, त्याच्यानंतर माती लावणं, ही जी स्टेज होती ती आपण करू शकलो नाही खूप पावसामुळं. त्यामुळं आपल्याला ते काही ह्यावेळी जमलं नाही. पण आता आपल्या पुढच्या जो खोडवा आहे त्या खोडव्यामध्ये अजून चांगलं व्यवस्थापन करायचं आहे. त्या खोडव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की वेळेवर सगळं खतं टाकणे असेल. आता कसं आपण पहिल्या वर्षापेक्षा दुसऱ्या वर्षाला आपण काय वेगळं करू शकतो, तर थोडक्यामध्ये ते आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायचं आहे. तर आता आपण काय करू की आपल्या जे ऊसाचे व्हिडिओ आहेत, की ऊसाचे जे काही मागचे व्हिडिओ होते ते सगळे आपले लावणीवर बेस्ड होते. आता जे आपले पुढचे व्हिडिओ येणार आहेत, लक्षात ठेवा, ते आपले सगळे खोडव्यावर येणार आहेत. की खोडव्याला आपण काय केलं, कोणता डोस घेतला, त्यानंतर कोणते जीवाणू वापरले, ह्याचा जो सर्व व्हिडिओ आहे आपण स्टेप वाईज मागच्या वर्षी सारखंच आपण ह्या वर्षी सुद्धा करू.